ते 9 दिवस मग आता वेगवेगळ्या देवींची आपण उपासना करतो, हो. साधना करतो, हो. त्याचं काय महत्त्व आहे? शक्तीची देवता आहे देवी माता आपली, शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्ती. मग या ज्या देवींची नावं आहेत आपली, शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची पुत्री. पार्वतीचीच ही सगळी रूपं आहेत. पार्वती हिमालयाची कन्या. पार्वतीचं जे मूळ रूप होतं ते सतीच्या रूपात पार्वती जन्माला आली होती. आणि मग जेव्हा महादेवांशीच लग्न करायचं याच्यासाठी तिने स्वतःला यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली. आणि मग महादेवांपर्यंत तिचं प्रेम जेव्हा पोहोचलं त्यावेळी त्याने तांडव नृत्य सुरू केलं, अशी आपल्याकडे आख्यायिका सांगितली जाते. आणि मग ते तांडव नृत्य करून संपूर्ण जगाचा संहार होऊ नये याच्यासाठी विष्णूंनी मग पुढे येऊन विष्णूंनी शंकराला थांबवलं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या जन्मी पार्वती तुझी पत्नी होईल. तर ही आख्यायिका आहे. आणि मग पुढच्या जन्मी शैलपुत्री, शैल म्हणजे हिमनक, गड, किल्ला या अर्थाने. मग हिमालयाची पुत्री म्हणून पार्वतीने जन्म घेतला. मग पहिला दिवस जो आहे तो शैलपुत्री. याच्यातून आपल्याला काय शक्ती मिळते किंवा याच्यातून आपण काय शिकतो की मनापासून ज्याची भक्ती तुम्ही कराल ती गोष्ट तुम्हाला मिळेल. कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे हे पूर्ण विश्व जिने निर्माण केलं. मग स्त्री काय आहे? स्त्री ही निर्मातीच आहे. तिच्यामुळे पुढची पिढी तयार होते, तिच्यामुळे पुढची पिढी घडते. महागौरी. महागौरी म्हणजे कुठलीही स्त्री त्या स्त्रीच्या एका रूपामध्ये अनेक रूपं, अनेक शक्ती दडलेल्या असतात. म्हणजे कधी ती अगदी चंद्रासारखी शीतल असते, कधी ती सूर्यासारखी उग्र असते, तेजस्वी असते. तुम्हाला तुमचं घर चालवायचं असेल तर फक्त असं स्मितहास्य ठेवून दिवसभर राहिला तर घर चालेल का? शिस्त लागेल का घराला? नाही. मग आई म्हणून, ताई म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून तुम्हाला ही सगळी रूपं दाखवायला लागतात जी देवीमध्ये आहेत. महागौरी, महाकाली, सिद्धिदात्री, कुष्मांडा, शैलपुत्री या सगळ्या रूपातून आपल्याला ती शक्ती मिळते की या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कधी तुम्हाला चंद्रासारखं शीतल व्हावं लागतं, कधी सूर्यासारखं उग्र राहावं लागतं. जसं देवीने दैत्यांचा संहार केला तसं तुमच्या घरादारावरती जर कोणी वाईट दृष्टी, वाईट नजर जर दाखवली तर तेव्हा तुमच्याकडे तो आत्मविश्वास हवा. आणि मग तो आत्मविश्वास कसा मिळवणार? तर या देवीच्या 9 रूपातून मिळणार. आणि मग अनेक प्रकारे आपण या नवरात्रीमध्ये पूजा करतो. जसं आता बघा, पूर्वीच्या काळी आपण अनेक कथा, कादंबऱ्या, गोष्टींमधून ऐकले की अनेक वर्ष तप केली जायची. आता तुम्ही सांगा की आत्ताच्या काळात आपण कुठे तप करायला जाणार? शक्य नाही ना. आणि आता आपण इतके कम्फर्ट झोनमध्ये असतो की जसं त्या दिवशी पण आपण जस्ट बोलता बोलता मी तुम्हाला म्हटलं की ट्रॅफिकमध्ये अडकलो आपण तरी आपण अस्वस्थ होतो. कारण कुठलीही गोष्ट सहन करण्याची आपली कपॅसिटी नाही आहे. आणि ज्या आपण गोष्टी, कथा ऐकल्यात त्याच्यात तर 12 वर्ष तप केलं, 14 वर्ष तप केलं. म्हणजे आता देवीचा उल्लेख आहे म्हणून सीतेचं उदाहरण घेते मी. वनवासाची शिक्षा प्रभू श्रीरामांना झाली होती, सीतेला सांगितलं नव्हतं. पण तरी प्रभू श्रीरामांना साथ द्यायची म्हणून सीता जी स्वतः छान चांगलं आयुष्य जगली, आता राजघराण्यातली सून म्हणून तिचं आयुष्य तिला पदरी पडलेलं आहे, पण तरी ती एका पायावर तयार झाली की नाही, मी प्रभू श्रीरामांबरोबर जाणार. सो अशा या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना जी जी शक्ती आपल्याला लागते ती सगळी शक्ती या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपासनेतून आपल्याला मिळते. आता या 9 दिवसांमध्ये आपण बघतो की बऱ्याचदा सप्तशतीचा पाठ केला जातो किंवा स्त्री सुक्त म्हटलं जातं. तर अशी कोणती जी स्तोत्र आहेत किंवा सूक्त आहेत की ज्याच्यामुळे त्या 9 दिवसामध्ये त्याचं पठण केलं तर आपल्याला चांगले अनुभव येतात? म्हणजे अशी कुठली स्तोत्र आहेत आणि तुम्ही शिकवता नाही का तुमच्या स्टुडंट्सना? अगदी. तर ते काही अनुभव आहेत का? हो, नक्कीच सांगायला आवडेल. त्याच्या आधी मला हे आवर्जून सांगायला आवडेल की आपण इतक्या छान धर्मात जन्माला आलेलो आहोत की या धर्माला एक सायंटिफिक बेस आहे. आपण अंधश्रद्धेवर आधारित असलेल्या धर्मात जन्माला आलेलो नाही आहोत. आपलं मागच्या जन्माचं खूप पुण्य आहे. तर या धर्मात आपल्याकडे वेद पुराणामध्ये अनेक स्तोत्र, सूक्त, प्रार्थना दिलेल्या आहेत. जसं शाळेत असताना आपण स्टडी मटेरियल वापरायचो ना, गाईड हवं मला सगळी पुस्तकं हवी, मला तो व्यवसाय हवा सोडवायला.
सो आपल्या आयुष्यातले हे जे सगळे प्रश्न आहेत हे सोडवायला तुम्ही कोणाकडे मदत मागणार? तर आपल्याकडे ऑलरेडी वेदपुराणात ही सगळी स्तोत्र दिलेली आहेत. तर या नवरात्रीच्या काळामध्ये देवीची अनेक स्तोत्र आहेत. त्यामध्ये एक सप्तशती पाठ, ज्याचं महत्त्व खूप प्रभावी आहे, अपरंपार महत्त्व आहे. सप्तशती म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर 700 श्लोक, त्याला म्हणतो सप्तशती. मग त्याच्यामध्ये 13 अध्याय आहेत, 13 स्तोत्र आहेत. आणि या सगळ्याचं पठण करून आपल्याला देवीची शक्ती, म्हणजे ती अंशरूपाने शक्ती आहे, ती प्राप्त होते. का प्राप्त होईल? का तुम्ही विश्वास ठेवाल? म्हणजे फक्त मी म्हणते म्हणून का? ही सगळी जी स्तोत्र आहेत ती संस्कृतमध्ये आहेत. संस्कृत ही सगळ्या भाषांची आई आहे, भाषांची जननी. हे सगळे संस्कृत शब्द, श्लोक जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला पूर्ण तुमची शरीरातली शक्ती वापरली जाते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा देवी सूक्तातला श्लोक आहे. पण जेव्हा तुम्ही हे सगळे श्लोक म्हणा तर नमस्तस्यै हा शब्द एक म्हणून बघा, हा पटकन म्हटला जात नाही. तो नमस्तस्यै, यम हा सगळा उच्चार यायला हवा तो. सो जेव्हा हे सगळे स्तोत्र म्हणता, सप्तशती पाठ, देवी सूक्त, श्री सूक्त, हे जेव्हा सगळे श्लोक म्हणता, 2 गोष्टी होतात. एक तर तुमच्या शरीरातले सगळे अवयव वापरले जातात. म्हणजे काही श्लोक म्हणताना पोटातले अवयव वापरले जातात. जिथे जिथे विसर्ग आहे ते शब्द तुम्ही सहज म्हणूच शकत नाही, तो एक थ्रो लागतो. ती एक एनर्जी थ्रो असतो, तो वापरला जातो. सो त्या पद्धतीने फायदा होतो की पूर्ण शरीरातली शक्ती, ऊर्जा वापरली जाते. आणि दुसरी एक साधी गोष्ट, साध्या भाषेत सांगायचं तर जसं मी आले आणि त्याच्यानंतर तुम्ही माझी छान अवभगत केली, आदर सत्कार केला, तुम्ही म्हटलं की पाणी हवं का, चहा हवाय का, बरोबर कम्फर्टेबल आहात ना, तीच गोष्ट, तीच भावना आपण देवाला म्हणतो, आपण देवीला म्हणतो, पण ती संस्कृतमध्ये. श्री सूक्ताचं उदाहरण घेतलं तर हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदोम आवह. काय म्हणताय तुम्ही देवीला याच्यात? देवी तू किती छान दिसतेस, किती सुंदर दिसतेस तू. हिरण्य प्राकाराम आर्द्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम. या सगळ्या श्लोकात तुम्ही सुरुवातीला चक्क देवीला म्हणताय की देवी अगं तू किती छान, म्हणजे तुझे दागिने किती सुंदर आहेत, सोन्यासारखी झळाळणारी तुझी कांती आहे, किती छान, ये तू ताम आवह, ये तू माझ्या घरी बस. किती सुंदर भावना आहे ही. पण ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. हे का नाही पोहोचत? फक्त एकच गोष्ट आहे की संस्कृत आहे आणि त्याचं भाषांतर कळत नाही लोकांना. त्यामुळे आत्ता या पॉडकास्टच्या माध्यमातून ही जेव्हा माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत जाईल त्यावेळेला नवरात्रीमध्ये तुम्ही आवर्जून श्री सूक्त म्हणा, देवी सूक्त म्हणा. देवी सूक्तातले काही श्लोक जसं मी आत्ता म्हटलं, शक्तिरूपेण संस्थिता, म्हणजे शक्तिरूपात देवी माता तू माझ्या अंगी निवास कर. अन्नपूर्णा स्तोत्र ते आपण म्हणूयात या नवरात्रीमध्ये, कारण अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद रोज हवा. रोज म्हणजे जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत एक गोष्ट आपल्याला रोज लागणार आहे. सो अन्नपूर्णेचा आशीर्वाद. कनकधारा स्तोत्र आहे आर्थिक स्थैर्यासाठी, आर्थिक उन्नतीसाठी. कनक म्हणजे काय? सोनं. मग सोन्याची धारा म्हणजे सोनं माझ्याकडे वाहत येऊ दे, म्हणजे आर्थिक उन्नती असू दे, याच्यासाठी कनकधारा स्तोत्र. पार्वती स्तोत्र. प्रत्येक घरामध्ये मला वाटतं आजकाल एक तरी उदाहरण असेल की लग्न जुळत नाही वेळेवरती, अशी एक सामाजिक समस्या आजकाल झालेली आहे. तर त्यासाठी आपल्या शास्त्रात दिलेले पार्वती स्तोत्र म्हणा. खूप वाद होतात घराघरामध्ये, म्हणजे सोडायचं नाही आहे पण दुश्मन असल्यासारखे वागतात घरातले. मग त्याच्यासाठी राधा स्तोत्र, राधा अष्टक. सो अशी अनेक स्तोत्र आहेत की ज्याचं पठण करावं तुमच्याच पुढच्या आयुष्यात. आणि असं नाही की तुम्ही आज एकदा म्हटल्यानंतर तुम्ही ते रोज म्हणायला हवं, असं नाही आहे. तुम्हाला जसं शक्य होईल, जेव्हा शक्य होईल तेव्हा म्हणा, पण निदान त्या ग्रंथाला, त्या स्तोत्राला तुमच्या आयुष्यात स्थान द्या. एकदा तुम्ही म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याची सवय होईल, गोडी होईल आणि त्याचे प्रभावही मिळतील. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.